वळूयात पुढील बातमीकडे। मतदार फेररचना विधेयकाबाबत सुप्रिया सुळे यांनी मोठं भाष्य केलंय। मतदारसंघ फेररचनेत सरसकट 50% जागा वाढवाव्या असं सुळेंनी म्हटलंय। 50% जागा वाढल्यास विचार करू असं महत्त्वाचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय। जनतेच्या हिताचं विधेयक असल्यास चर्चेची तयारीही त्यांनी दाखवली आहे। मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया कळायला हवी असं त्या म्हणाल्या। म्हणणं आहे डिलिमिटेशन काळाची गरज आहे असं सरकार म्हणते। ठीक आहे, आमची चर्चेला बसायची तयारी आहे, पण तुम्ही एकतर साऊथच्या राज्यांवर अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी घेतलीच पाहिजे। कुठल्याच राज्यावर अन्याय होईल आणि म्हणून मी डीएमकेचा आवर्जून उल्लेख केला, कारण का डीएमके पक्षाची माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे आणि 50% सीट जर वाढणार असतील तर डीएमके ह्याचा विचार करायला, मी हो म्हणलेले नाही, विचार करायला आपण सगळे इंडिया अलायन्समध्ये बसूया, ही डीएमकेची लाईन मी स्वतः ऐकलेली। त्याच्यामुळे त्यांच्या ह्या सगळ्यांबरोबर चर्चा करूनच इंडिया अलायन्स एक मताने निर्णय घेईल असं झालं। त्याच्या आधी ना 50%चं आलं ना फॉर्म्युला आला आणि विधेयक पडलं आणि त्याच्यामुळे नवीन विधेयक आमच्याकडे आलेलं नसल्यामुळे आम्ही विधेयकावर कसं बोलणार।